राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई आपल्या सोबत आहेत. खरं तर शंभूराज देसाई सर, तुम्ही जी बियर पॉलिसी एक नवीन आणली आहे त्याच्यावरती कमिटी गठीत केली आहे. खरं तर राज्यात बियरचा उत्पादनाचा खप कमी झाल्यामुळे ही संपूर्ण समिती गठीत झाली आहे. त्यावरती राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जे आहेत ते टीका करताना पाहायला मिळत आहेत. राज्यात अनेक प्रश्न असून बियरचा खप कमी झाल्यामुळे या सरकारला कुठेतरी समिती स्थापन करावी लागते, हे दुर्दैव असं त्यांचं म्हणणं. माननीय वडेट्टीवार साहेबांनी हा विषय थोडासा समजून घेणं गरजेचं आहे. समिती माझ्या विभागानं का स्थापन केली तर राज्यामधले जे बियर उत्पादक कंपन्या आहेत किंवा जे बियर उत्पादक उद्योजक आहेत त्यांचं एक शिष्टमंडळ मला भेटलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्या बाजूची जी राज्य आहेत त्यांचं रेट स्ट्रक्चर, त्यांची दराची पद्धती आणि आपली दराची पद्धती याच्यामध्ये खूप तफावत आहे आणि त्याच्यात जर सुधारणा केली तर आपल्या राज्यातला हा बियरचा खप हा जो खाली खाली जायला लागलाय तो आपण पूर्वी होता तसा किंवा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तो मॅच होईल. याचं दुसरं कारण असं आहे की बघा, अवैध मद्य, हातभट्टीची दारू, बेकायदेशीर दारू ही माणसं त्याच्याकडे वळतात. म्हणजे ती बेकायदेशीर दारू थांबली पाहिजे, अवैध मद्य विक्री बंद झाली पाहिजे आणि काही जरी समजा मद्य म्हणजे जे काय मद्य विक्री आहे राज्यात ती परवानाधारक दुकानातनंच झाली पाहिजे. याच्यासाठीचा नेहमीच राज्य सरकारची भूमिका आहे. हा निर्णय कुठेही घेतलेला नाही की लगेचच आम्ही बियरच्या दराचं स्ट्रक्चर बदललं, असं काही नाही. ते लोक जेव्हा भेटले मला तेव्हा मी त्यांना म्हणलं, बाबा तुम्ही आता सांगताय तुमच्या निवेदनामध्ये तुम्ही लेखी दिले, पण आमचे अधिकारी ह्याचा अभ्यास करतील. तुम्ही जे शेजारच्या राज्यांचा उल्लेख केलाय, आमचे अधिकारी ते शेजारच्या राज्यांची माहिती मागवतील, त्यांनी कसा बदल केला आहे, त्यांनी काय स्ट्रक्चर ठेवलं आहे आणि तुझा अभ्यास करून ते अहवाल मला देतील. मला अहवाल दिल्यानंतर मग त्याच्यावर आपण विचार करू. अद्याप कुठलाही आम्ही अशा पद्धतीचं बियरचे दराचं स्ट्रक्चर बदलणं वगैरे याच्यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही. आणि वडेट्टीवार साहेबांना हे देखील माहिती पाहिजे की थर्ड लार्जेस्ट रेव्हेन्यू गेनिंग डिपार्टमेंट म्हणजे राज्याला महसूल निर्माण करून देणारे जे 3 मोठी डिपार्टमेंट आहेत, पहिलं GST आहे, दुसरं स्टॅम्प्स आहे आणि तिसरं स्टेट एक्साईज आहे. शेवटी जेव्हा एका बाजूला वडेट्टीवार साहेब म्हणतात की राज्यातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, राज्याची विकासाचा गाडा पुढे नेण्यासाठी शेवटी निधीची आवश्यकता आहे आणि आपण काही वेगळं करत नाही. म्हणजे एकदमच काहीतरी आमूलाग्र बदल केला आणि दारूचा महापूर राज्यात आणला असली कुठलंही धोरण, असलं कुठलाही विचार आमचा नाही. फक्त आजूबाजूच्या राज्यांमध्ये जर ती पॉलिसी असेल, आजूबाजूच्या राज्यांमध्ये जर काही दराचं स्ट्रक्चर असेल, ते सेम स्ट्रक्चर आपल्याकडे आणून जर त्याच्यामुळं काही उत्पन्न वाढणार असेल तर त्याचा केवळ अभ्यास करतोय आपण. कुठलाही निर्णय अद्याप त्याच्यावर आम्ही घेतलेला नाही. खरं तर काल दसरा मेळावा पार पडला. 2 दसरा मेळावे होते. तुमचा दसरा मेळावा आझाद मैदानात होता, दुसरा दसरा मेळावा शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कावरती होता. सुषमा अंधारे यांनी पुन्हा तुमच्यावरती टीका केली आहे की तुमच्या संपूर्ण डिपार्टमेंटमध्ये राज्य उत्पादन शुल्कामध्ये कुठेतरी हेराफेरी होते आणि त्याची चौकशी करणं महत्त्वाचं आहे. सातत्याने तुमच्यावरती टीका केली जाते. तुम्ही देखील माध्यमांशी बोललेला होतात की त्यांना लीगल नोटीस जी आहे ती माझ्याकडनं गेली जाणार आहे म्हणून. मी माननीय शिवसेना उपनेत्या श्रीमती सुषमाताई अंधारे यांचं वक्तव्य जे पहिल्यांदा माझ्याबद्दल आलं ते होतं ललित पाटील केस. जो ललित पाटील ससून रुग्णालयातनं आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून हाताला झटका देऊन पळून गेला आणि जेव्हा तो पळून गेला तेव्हा माननीय सुषमाताई अंधारे यांनी वक्तव्य केलं होतं की ललित पाटीलच्या ड्रग्ज केसमध्ये आणि ललित पाटीलच्या फरार करण्यामध्ये माननीय आमचे सहकारी मंत्री दादा भुसे साहेबांचं माझं नाव त्यांनी घेतलं. माझं नाव जेव्हा घेतलं तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे वक्तव्य मागं घ्या, अन्यथा मी तुम्हाला लीगल नोटीस देतो. त्याप्रमाणे 24 तास उलटल्यानंतर मी त्यांना लीगल नोटीस दिलेली आहे. आमचे दुसरे सहकारी मंत्री माननीय भुसे साहेबांनी सुद्धा त्यांच्यावरती क्रिमिनल दावा या ठिकाणी दाखल केलेला आहे. मला माननीय सुषमाताईंना नम्रपणाने एवढं सांगायचं आहे की नार्कोटिक्स डिपार्टमेंट हा पोलीस दलामध्ये एक स्वतंत्र विभाग आहे. IG दर्जाचे अधिकारी त्या नार्कोटिक्स डिपार्टमेंटमध्ये ते स्वतंत्रपणे ते बंद नार्कोटिक्स म्हणजे मद्य तुमचं हे असेल, ड्रग्ज असतील त्याच्यावरती कारवाई करतात. आता का बरं माझ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचा संबंध मान्य सुषमाताई जोडतायत या प्रकरणाशी मला माहीत नाही. ठीक आहे, हे बरोबर आहे की जे हुक्का पार्लर आहेत,
जे पब आहेत, जिथं अधिकृत परवाने आमच्या उत्पादन शुल्क विभागानं दिलेले आहेत, अशा हुक्का पार्लरमध्ये, अशा पब्समध्ये जर कुठं ड्रग्स सेवन होत असेल, हुक्क्याच्या नावाखाली जर तिथं कुठं ड्रग्सचं सेवन होत असेल, तर मग निश्चित आमचे अधिकारी त्याच्यावरही कारवाई करतात. मी आता लवकरच मी आपल्याला सांगेन की मी या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या 1.5 वर्षात अवैध मद्याबाबतीत, अशा पद्धतीनं अवैध सगळ्याच विभागाच्या बाबतीत किती कारवाई मी केल्या आणि पूर्वी किती होत होत्या हे योग्य वेळी आकडेवारीचं मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगणार आहे. परंतु काहीतरी गैरसमज हा माननीय सुषमाताई अंधारे यांचा आमच्या विभागाच्या कामाच्या स्ट्रक्चर बाबतीत झालेला आहे. तरीसुद्धा राज्य सरकारची ही संयुक्त जबाबदारी आहे. गृह विभाग असेल, उत्पादन शुल्क विभाग असेल, आम्ही जॉईंट ऑपरेशन करतोय. ज्या ज्या ठिकाणी अवैध मद्याच्या बाबतीत पोलिसांना राज्य उत्पादन शुल्क विभागाची मदत लागते तिथं ते आमच्या विभागाची मदत घेतात. जिथं आमच्या विभागाला पोलिसांची मदत लागते तिथं आम्ही पोलिसांची मदत घेतो. मागं 1-2 महिन्यापूर्वी मी गृह विभागाची माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेनं आणि आमच्या उत्पादन शुल्क विभागाची अवैध मद्य तस्करी, अवैध अशा सगळ्या बाबतींच्या मी एक बैठक घेतली होती. त्याप्रमाणे जोरदार मोहीम आमच्या दोन्ही विभागांनी संयुक्तपणे महाराष्ट्रात राबवली. आता ज्या काही गोष्टी सापडत आहेत, कुठं ड्रग्ज सापडतंय, कुठं अवैध मद्याचा साठा सापडतोय. आता बघा 1 महिन्यापूर्वी पुणे बेंगलोर हायवेवरती एक 85 लाख रुपयाची अवैध दारू सापडली. आता 8 दिवसापूर्वी कोल्हापूर पुणे हायवेवरती तिथं 40-50 लाख रुपयाची अवैध दारू सापडली. म्हणजे मी म्हणून म्हणतोय गेल्या 1.5 वर्षात मी या खात्यात आल्यापासून जेवढ्या कारवाई झाल्या त्याची सगळी माहिती कारवाई निहाय आणि किती रकमेचा माल जप्त केला, किती लोकांवर गुन्हे हे सगळी माहिती एक स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन जरूर लवकरच मी जाहीर करणार आहे. खरं तर तुम्ही म्हणतात की तुमच्या विभागाकडनं ही सगळी कारवाई जी आहे ती वेळोवेळी केली जाते, परंतु सातत्याने ड्रग्सचे कारखाने जे आहेत ते राज्यामध्ये वेगवेगळ्या MIDCमध्ये MIDCमध्ये भेटले जातात आहेत. आणि आजच नाशिकमध्ये थोड्या वेळापूर्वी संपूर्ण 20 किलो MD ड्रग्सचा साठा सापडलेला बाजारभाव जवळपास त्याची 40 कोटी रुपये एवढी किंमत आहे. मुंबईच्या पथकाने ही कारवाई केली आहे. गिरणा नदीमध्ये देखील अनेक ड्रग्स जे आहेत ते टाकलेत. त्यामुळे मुंबईचं पथक जे आहेत ते गिरणा नदीमध्ये देखील सर्च ऑपरेशन करताना पाहायला मिळते. एकीकडे तुमचेच सहकारी मित्र जे आहेत ते त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. नाही बघा, ही कारवाया सुरू झाल्या ना, मी एवढंच सांगतोय आपल्याला, पूर्वी होत नव्हत्या असं नाही. पूर्वीसुद्धा ह्या कारवाया होत होत्या आणि आत्तासुद्धा ह्या कारवाया होत आहेत. पहिलं आमचं मी मगाशी म्हटलं तसं नार्कोटिक्स डिपार्टमेंट जे आहे आमचं ते याच्यावरती काम करतंय की ज्या ज्या ठिकाणी अशी इन्फॉर्मेशन मिळते, अशी इनपुट्स मिळतात, काही पोलिसांचे आणि हे जे लोकांचे आमचे खबरी लोक असतात की जे खबरी लोक अशा गोष्टीची माहिती देतात पोलिसांना, ती माहिती मिळाली की त्याचं व्हेरीफाय करतात आमचे अधिकारी आणि व्हेरीफाय केले की लगेच त्याच्यावर कारवाई करतात. त्यामुळं सरकार कुठं गप्प बसलंय, पोलीस विभाग कुठं हातावर हात मारून बसलाय असं नाही. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशन्स या ड्रग्ज माफियांच्या विरोधात राज्यामध्ये सुरू आहेत. पूर्वी होती, आत्तासुद्धा गतीनं सुरू आहेत. आणि हे माननीय गृहमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे फडणवीस साहेबांनी की हे सगळं रॅकेट हे मुळापासून मोडून काढायचं काम हे आमचं पोलीस विभाग आणि राज्य सरकार करते आणि त्याच्यात नक्की आम्हाला यश मिळेल. खरं तर सर काल संपूर्ण तुमचा दसरा मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये खरं तर शेवटचा रक्ताचा थेंब बसेपर्यंत मी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असेन असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणालं आहे. तर आजपासून जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण सुरू आहे, कारण की 40 दिवसांचं जे अल्टिमेट होतं ते संपलेलं आहे. तर राज्य सरकार पुन्हा शिष्टाईसाठी जरांगे पाटलांना भेटायला जाणार आहे. माननीय मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब त्यांच्याशी फोनवरनं बोललेले आहेत. आमचे सहकारी मंत्री संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपानजी भुमरे साहेब सुद्धा त्यांच्याशी या बाबतीत बोलणार आहेत. आणि आमची भूमिका राज्य सरकारची म्हणजे जी काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लाखो लोकांच्या समोर महाराष्ट्राला देशाला सांगितलं की छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मी सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देणार. यापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 दिवसापूर्वी आई दुर्गेश्वरीच्या मंडपामध्ये सांगितलं की दुर्गेश्वरीच्या मंडपामध्ये मी सांगतो की मी मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत आरक्षण देणार. एवढं स्पष्ट लाखो लोकांच्या समोर जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात तेव्हा नक्कीच हे आरक्षण हे कॉन्क्रीट असलं पाहिजे, लाईफ लॉंग टिकणारं असलं पाहिजे आणि कुठल्याही कायदेशीर कचाट्यात न अडकणारं असलं पाहिजे. आमची ही भूमिका ही फक्त माननीय जरांगे पाटील साहेबांनी समजून घेतली पाहिजे.
नाहीतर आज जी आर काढा, उद्या मंत्रिमंडळाचा ठराव करा आणि 4 दिवसात जर त्या सगळ्या गोष्टी पुन्हा कोर्टात गेल्या आणि कोर्टानं त्या खारिज केल्या तर आपल्या हातात काहीच पडणार नाही. म्हणून थोडंसं त्याची कायदेशीर बाजू, घटनेतल्या तरतुदी, कॉन्क्रीट आरक्षण, कुठंतरी थोड्या दिवस टिकणारं नाही तर लाईफ लॉंग टिकणारं आरक्षण, याच्यासाठी जरांगे पाटील साहेबांनी थोडी समजूतदारपणाची, समंजस्याची भूमिका घ्यावी. आमचे सहकारी मंत्री महाजन साहेब त्यांच्याशी बोललेले आहेत. कदाचित माननीय आमचे पालकमंत्री संभाजीनगरचे भुमरे पाटील साहेब त्यांच्याशी बोलतील आणि आमचा त्यांच्याशी संपर्क सुरू आहे. त्यांनी समजून घेतलं पाहिजे मराठा समाजाच्या दृष्टीनं कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देण्याची शपथच ही राज्याच्या प्रमुखांनी घेतलेली आहे. त्यामुळं आम्ही आता निश्चितपणे कुठल्याही परिस्थितीत ते देणारच या भूमिकेचे आम्ही आहोत. परंतु खरं तर संपूर्ण निवडणुकीला काही वेळच अवघा उरलेला आहे. 6 ते 7 महिने निवडणुकीला वेळ उरलेला आहे लोकसभेच्या, आणि त्यातच मुख्यमंत्र्यांनी शपथ दिलेली आहे संपूर्ण मराठा समाजाला की मराठा आरक्षण देऊन राहणार. परंतु देवेंद्र फडणवीस सरकारने खरं तर आरक्षण दिलेलं होतं, ते हायकोर्टात टिकलं परंतु सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. आता क्युरेटिव्ह पिटिशन संपूर्ण दाखल केलेली आहे. खरं तर ह्या क्युरेटिव्ह पिटिशनवरती ह्या 6 ते 7 महिन्यांमध्ये संपूर्ण तोडगा काढला जाईल का? तुम्ही केंद्राकडे पाठपुरावा करणार का? ऐका साहेब, ह्याची थोडीशी कायदेशीर बाजू समजावून घ्या. 1.5 वर्ष आपण दिलेलं मराठा आरक्षण हायकोर्टमध्ये टिकलं, त्याला कुठेही बाधा आली नाही. जेव्हा ही मॅटर माननीय सुप्रीम कोर्टामध्ये गेली तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन हे राज्य सरकारनं या ठिकाणी ज्यावेळी दाखल केलं त्यावेळी काही बाबी ह्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये ज्या यायला पाहिजे होत्या त्या आल्या नाहीत. काय आल्या नाहीत आपण बघा. म्हणजे रिव्ह्यू पिटिशन जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये आपलं नाकारलं गेलं त्याच्यामध्ये असं काही फाइंडिंग्स निघाल्याचं कळतंय की मराठा समाज श्रीमंत आहे, साखर कारखानदार, आमदार, खासदार, मंत्री, बँकवाले, सहकारी बँकवाले, सहकारी सूतगिरणीवाले, सहकारी दूध, म्हणजे जे काही मोठे लोक आहेत हे सगळे मराठा समाजातले आहेत. काही लोकांनी आकडेवारी दिली की आमदारांच्या संख्येत मराठा समाजाचे आमदार किती आहेत, साखर कारखाना चेअरमनच्या संख्येत मराठा आमदारांचे चेअरमन, ह्या सगळ्या गोष्टी समजा ज्यांनी ज्या लोकांना मांडायच्या होत्या त्या लोकांनी मांडल्या. पण जी बाजू मराठा समाजाच्या बाजूची यायला हवी होती, हातगाडी ओढणारे मराठा समाजातले आहेत, शेतमजुरी करणारे मराठा समाजातले आहेत, माथाडी कामगार मराठा समाजातले आहेत, ऊस तोडायला जाणारे कामगार मराठा समाजातले आहेत, वीटभट्टीवर जाणारे कामगार मराठा समाजातले आहेत, साफसफाईला जाणारे कामगार मराठा समाजातले आहेत. म्हणजे तुम्ही 100 व्यक्ती काढल्या तर 100 मधल्या मी सांगतोय 5-10 व्यक्ती असतील सदन, पण 90 व्यक्ती हे हटावट पोट असणार आहेत. ही जी वस्तुस्थिती आहे, ही फॅक्च्युअल परिस्थिती ही त्या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये आम्ही मांडतोय. आम्ही आता का समिती नेमली, जस्टिस शिंदे साहेबांची समिती नेमली, ती हेच या ठिकाणी आपल्याला शोधून काढायचं आहे की प्रत्यक्ष गरिबी रेषेखालचे मराठा किती आहेत की ज्यांना खरंच गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टी दुर्दैवानं रिव्ह्यू पिटिशनमध्ये आल्या नाहीत. मी काय एवढा अभ्यास पूर्ण सांगतोय, मी त्या समितीचा एक सदस्य आहे, मराठा आरक्षण उपसमितीचा मंत्रिमंडळाच्या. आम्ही डे नाईट त्याच्यावर काम करतोय. आम्ही जेव्हा क्युरेटिव्ह पिटिशन फाईल झालं आपल्या लॉ फर्मबरोबर आम्ही 4-4 बैठका घेतल्या. सेवानिवृत्त हायकोर्ट जज त्यांना आम्ही मार्गदर्शन त्यांचं घेतलं. दिल्लीमधले जे आमचे सिनियर काउन्सिल आहेत त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली. हे सगळा डाटा तयार झाल्यावर माननीय शिंदे साहेबांनी तो 4 वेळा नजरेखालनं घातला, माननीय फडणवीस साहेबांनी तो 4 वेळा नजरेखालनं घातला. माननीय शिंदे साहेब तर ज्या वेळी मराठा आरक्षण उपसमितीची आमची बैठक होती, काय निर्णय झाला, कशा पद्धतीनं पुढं चाललाय, आपल्याला काही झालं तरी हे कॉन्क्रीट मिळणारं आरक्षण, एवढी बारकाईनं या सगळ्या प्रकरणामध्ये माननीय शिंदे साहेबांचं लक्ष आहे. इतक्या सगळ्या गोष्टी आपण करतोय, आज केल्या उद्या होणार नाहीत ना त्या लगेच. त्याला कायद्याचा वेळ आहे, त्याला काही कालावधी मर्यादित निश्चित करून दिलेला आहे. काय हे कधी झालं सगळं? जरांगे पाटलांकडे तुम्ही विनंती करणार आहात की संपूर्ण वेळ वाढवून अजून द्या म्हणून? करू, 100% विनंती करू. म्हणजे जरांगे पाटील साहेबांचं जर म्हणणं असेल तर म्हणजे आमचं त्यांना म्हणणं आहेच. म्हणजे काल त्यांची अल्टिमेटम संपला, पण त्याच्या आधी 2 दिवसापासून मी स्वतः माध्यमांच्या वतीनं त्यांना आपल्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मी सांगितले की आमची त्यांना विनंती आहे की हे कॉन्क्रीट पाहिजे असेल, कायमस्वरूपी मराठा समाजाचं कल्याण हे जरांगे पाटील साहेबांना करायचं असेल तर ते आपल्याला कायद्याच्या फ्रेममध्ये बसणारं, नियमामध्ये बसणारं आणि कायमस्वरूपी टिकणारं द्यायचं आहे. त्यामुळं थोडासा वेळ हा जरांगे पाटील साहेबांनी अजून दिला पाहिजे. का तर आता हे फायनल स्टेजला आलंय. मला सांगा साहेब, एका राज्याचे मुख्यमंत्री असे दाखवा हिंदुस्थानातल्या
की लाखो लोकांच्या समोर शपथ घेऊन सांगतो माणूस की मी मराठा समाजाला आरक्षण देणार आहे म्हणून. म्हणजे आज त्यांनी एवढा वाक्यकाल वापरलं की माझ्या शरीरातल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी हा प्रयत्न करणार आणि हे देणार. एवढं प्रांजळ मनापासनं जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय बोलतात तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मला एक बरं वाटलं जरंगे पाटील साहेबांचं की ते माननीय CM साहेब बोलल्या काल म्हटले की माझा त्यांच्यावरती विश्वास आहे, शब्द पाळणारा तो माणूस आहे. त्यामुळं पूर्वी जरंगे पाटील साहेबांना काय अनुभव आला हा त्यांनी सोडून द्यावा, पण माननीय शिंदे साहेबांवर त्यांचा विश्वास आहे ना, तर शिंदे साहेब जेवढ्या तळमळीनं प्रामाणिकपणे जेवढ्या निष्ठेनं सांगतायत तर शिंदे साहेबांच्या शब्दाला मान देऊन जरंगे पाटील साहेबांनी निश्चितपणे कालावधी हा सरकारला वाढवून दिला पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई स्वतः मराठा उपसमितीचे संपूर्ण सदस्य आहेत. आजपासून मनोज जरंगे पाटलांचं आमरण उपोषणाला सुरुवात झाली असली तरी एक कॉन्क्रीट आणि टिकणारं आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला मिळावं याकरता वेळ वाढवून देण्यात यावा अशी मनोज जरंगे पाटलांकडे सरकारकडनं खरं तर विनंती करण्यात आलेली आहे आणि या विनंतीला मनोज जरंगे पाटलांनी मान द्यावा असं देखील जे मत आहे ते खरं तर सरकारकडनं शंभूराज देसाई जे मंत्री आहेत ते आपल्याशी बोलताना त्यांनी सांगितलेलं. व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.